सरळ व्याज कसे काढायचे हे आज आपण बघणार आहोत. तर चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊया. पहिला प्रश्न, विजयने 15,000 रुपये रक्कम दर साल दर शेकडा 12% दराने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागतील? तर चला आपण सॉल्व करण्यासाठी पहिले मुद्दल लिहून घेऊ. मुद्दल बरोबर 15,000, दर आहे माझा 12% आणि काळ म्हणजे कालावधी सांगितला आहे 5 वर्ष. तर सरळ व्याजाचं सूत्र, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. चला तर या सूत्रात किमती ठेवून घेऊया. मुद्दल किती आहे? 15,000, दर आहे माझा 12% आणि काळ आहे 5 वर्ष भागिले 100. 2 झिरो कट, 2 झिरो कट, बरोबर 15, 150 गुणिले 12 पंचे 60, 150 गुणिले 60. तर आता 15चा पाढा 6 पर्यंत, 15 सक 90 आणि हे 2 झिरो 1 2, 2 झिरो जसेच तसे, म्हणजे सरळ व्याज किती झालं माझं? सरळ व्याज बरोबर 9,000 रुपये. चला तर दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण, रोहनने 50,000 रुपये दर साल दर शेकडा 10% दराने 4 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल? चला तर आपण किमती लिहून घेऊ. मुद्दल, दिलेली किंमत काय? मुद्दल किती आहे? 50,000, दर आहे माझा 10% आणि काळ आहे 4 वर्ष. चला तर मग सरळ व्याजाचं सूत्र लिहून घेऊ. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. माझी मुद्दल आहे 50,000, दर आहे 10% आणि कालावधी आहे 4 वर्ष भागिले 100. हे 2 झिरो कट, हे 2 झिरो कट, बरोबर 500 गुणिले 10 चौक 40, 500 गुणिले 40, 5 चौक 20 आणि हे 0 1 2 3, 1 2 3. तर माझं सरळ व्याज किती झालं? सरळ व्याज बरोबर 20,000. म्हणजे रोहनला 50,000 रुपयावर 4 वर्षात 20,000 रुपये व्याज हे द्यावे लागेल. चला तर आता आपल्याला वर्ष दिलं तेव्हा आपण सरळ व्याज काढलं, पण आता जर महिने दिले असतील तर सरळ व्याज कसे काढायचे बरं? आपण बघू. उदाहरण आहे 12,000 रुपयांचे 11% दराने 2 महिन्याचे व्याज किती? चला तर मुद्दल लिहून घेऊ. मुद्दल आहे 12,000, दर आहे 11% आणि काळ किती आहे? 2 महिने. 2 वर्ष आहे का? नाही, 2 महिने. तर त्याला काय करावं? टोटल महिने किती असतात? 12. म्हणजे टोटल 2 महिन्याला टोटल महिन्याने भाग द्यावे लागेल, तेव्हा आपले 2 महिन्यांचं व्याज निघेल. चला तर सरळ व्याजाचं सूत्र लिहून घेऊ. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. बरोबर. मुद्दल आहे 12,000, दर आहे 11 आणि कालावधी आहे माझा 2/12. 2/12 का? तर मला 2 महिन्यांचे व्याज काढायचे. छेद 100. हे 2 झिरो कट, हे 2 झिरो कट. आता हे मला सॉल्व करायचे. तर ह्या 12ने ह्या 12ला भाग जातो. 12 1 12, हा 0, बरोबर 10 गुणिले 11 गुणिले 2, 10 गुणिले 11 दुने 22, म्हणजे 22 गुणिले 10 220. तर माझं सरळ व्याज किती झालं? 220. चला तर आणखी एक प्रश्न बघू. 72,000 रुपयांचे 11% दराने 4 महिन्याचे व्याज किती? मुद्दल आहे 72,000, दर आहे 11% आणि महिने काळ किती सांगितला आहे मला? 4 महिने, म्हणजेच 4/12. सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मुद्दल आहे 72,000, दर आहे 11
आणि मग कालावधी आहे 4/12 भागिले 100. हे 2 झिरो कट, हे 2 झिरो कट. 12 एक 12, 12 12 72 आणि हा झिरो बरोबर. 60 गुणिले इकडं काय उरलं 11 गुणिले 4. 11 गुणिले 4. 60 गुणिले 11 चौक 44 बरोबर. हा झिरो जसंच तसा. 6 चौक 24, 7 आले 2. 6 चौक 24, 25 26. म्हणजे माझं सरळ व्याज किती आलं, तर सरळ व्याज आलं 26,640 रुपये. आहे की नाही सरळ व्याज काढणे सोपे.